Today we see the acceleration. Acceleration, suppose at a time t1, v1 is the velocity, v1 velocity आहे, t2 टाइमला काय आहे, v2 velocity, t2 टाइमला. तर acceleration म्हणजे rate of change of काय आहे, velocity with the time. That is a bar it is equal to काय होणार आहे, v2 bar minus v1 bar upon t2 minus t1. याने आपल्याला काय मिळेल, acceleration मिळेल. And here also we can write as a here a bar it is equal to काय लिहिता येईल आपल्याला, डेल्टा v बार ने आपण डिनोट करू आणि हे काय डेल्टा d ने a बार इक्वल टू डेल्टा v बार आपण काय आहे डेल्टा d. हे काय मिळालं आपल्याला, ॲव्हरेज ॲक्सेलरेशन मिळालं. आणि पर्टिक्युलर टाइमला जर आपल्याला ॲक्सेलरेशन काढायचं असेल तर ते काय राहणार आहे, इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशन. मग इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशन म्हणजे ह्या ॲव्हरेज ॲक्सेलरेशनचं काय घ्यायचं, लिमिटिंग व्हॅल्यू घ्यायची. म्हणजे लिमिट आहे टी टेन्स टू 0. टी जर 0 होत असेल तर म्हणजे त्यांच्यामधील डिफरन्स हा दोन्ही टाइम इंटरवलमधील डिफरन्स 0 होत असेल तर आपल्याला पर्टिक्युलर टाइमला काय मिळतं, ॲक्सेलरेशन मिळतं. मग हे ॲव्हरेज ॲक्सेलरेशन आहे आणि पर्टिक्युलर टाइमचं ॲक्सेलरेशन समजा ए बारने डिनोट करू आपण आणि इट इज इक्वल टू लिमिटिंग व्हॅल्यू आहे, लिमिट ॲज टी टेन्स टू 0. कशाचं, ॲव्हरेज ॲक्सेलरेशनचं लिमिटिंग व्हॅल्यू म्हणजे डेल्टा व्ही बार आपण काय डेल्टा डी. आणि कशाने डिनोट करतात हे, मग डी व्ही बार बाय डी टी ने काय करतात ते डिनोट करतात, डी व्ही बार बाय डी टी याने डिनोट करतात. मग ॲक्सेलरेशन आपल्याला कशावरून मिळतं, स्लोप. कशाचा, टॅन्जंटचा स्लोप आहे. टॅन्जंटचा स्लोप कशामध्ये, म्हणजे काय पर्टिक्युलर टाइमला आपल्याला काढायचा आहे तर त्या टॅन्जंटचा स्लोप काढावा लागतो आपल्याला. तर मग व्हेलॉसिटी टाइम जी ग्राफ आहे, व्हेलॉसिटी वर्सेस टाइम ग्राफ. मग वाय ॲक्सिसवर व्हेलॉसिटी घेतात आणि एक्स ॲक्सिसवर काय टाइम घेतला जातं. मग ह्या ग्राफमध्ये जर आपल्याला दिलेल्या टाइमला आपण जर ते जे कर्व असेल तर तिथे आपण टॅन्जंट काढला आणि त्या टॅन्जंटचा स्लोप म्हणजे आपल्याला काय मिळेल, ॲक्सेलरेशन मिळेल. म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटी आपण काय मिळतं, टाइम मिळतं. मग आता आपण पर्टिक्युलर काय करू, ग्राफ पाहू वेगवेगळ्या सिच्युएशनचे. मग आता पहिला जो ग्राफ आहे हा व्हेलॉसिटी वर्सेस टाइम ग्राफ आहे. कशासाठी आहे, ऑब्जेक्ट मुव्हिंग विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी. कॉन्स्टंट व्हेलॉसिटी, व्हेलॉसिटी काही चेंज होत नाही. म्हणजे आता t1 टाइमला व्हेलॉसिटी किती आहे, v0. t2 टाइमला सुद्धा व्हेलॉसिटी किती आहे, v0 आहे. मग चेंज इन व्हेलॉसिटी किती येणार आहे, 0 येणार. मग चेंज इन व्हेलॉसिटी 0 आपण काय, टाइम इंटरवल म्हणजे डेल्टा डी म्हणजे ॲक्सेलरेशन किती येतं, 0 येणार. मग जर ऑब्जेक्ट कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने मूव्ह होत असेल तर ॲक्सेलरेशन हे किती असतं, 0 असतं. आणि त्याचा ग्राफ जो आहे व्हेलॉसिटी वर्सेस टाइम आहे, तर हा जो ग्राफ आहे तर हा ग्राफ काय जो पॅरलल टू द टाइम ॲक्सिस असा काय येणार आहे, ग्राफ येणार. आणि इथं जो शेडेड पोर्शन दाखवलेला आहे तर शेडेड पोर्शन म्हणजे आता हे t1 आणि t2 टाइम इंटरवल मधील शेडेड पोर्शन आहे. तर आपण हा जो एरिया आहे, एरिया आपल्याला त्याच्यावरून काय मिळतं, डिस्प्लेसमेंटची मॅग्निट्यूड मिळते. वी कॅन फाइंड आउट द मॅग्निट्यूड ऑफ ए डिस्प्लेसमेंट. मग आता इथं आपल्याला काय मिळेल, ॲक्सेलरेशन म्हणजे v0 अपॉन काय टी ह्याच्यानुसार ॲक्सेलरेशन मिळेल. आणि ते ॲक्सेलरेशन कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने जर ऑब्जेक्ट मूव्ह होत असेल तर ते ॲक्सेलरेशन किती राहणार आहे, 0 ॲक्सेलरेशन राहील. आणि नंतरचा आता हा जे सेकंड आहे, सेकंड आपण कन्सिडर करू, ऑब्जेक्ट मुव्हिंग विथ व्हेलॉसिटी अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसच्या अलॉंग काय होतं, या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी आहे. म्हणजे याचा अर्थ व्हेलॉसिटी काय होत जाते, इन्क्रीज होत जाते. मग इन्क्रीज होत जाते. सपोज आता हे इनिशियल व्हेलॉसिटी आपण t1 टाइमला ही v1 व्हेलॉसिटी, एवढी व्हेलॉसिटी t1 टाइमला, आणि नंतर t2 टाइमला ही v2 व्हेलॉसिटी. म्हणजे इथं व्हेलॉसिटी काय झाली, इन्क्रीज होत गेलेली, व्हेलॉसिटी इन्क्रीज होत गेलेली. मग आता हे चेंज इन व्हेलॉसिटी म्हणजे पॉझिटिव्ह मिळणार आपल्याला v2 मायनस v1, कारण v2 काय लार्जर आहे दॅन v1, पॉझिटिव्ह मिळतं. आणि आपण हा टाइम इंटरवल म्हणजे मग आपल्याला ॲक्सेलरेशन कसं मिळतं, पॉझिटिव्ह मिळणार, पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन राहील.
आणि याच्यामध्ये मग ॲक्सलरेशन आणि व्हॅलोसिटीची डायरेक्शन कशी आहे, सेम आहे. आणि ती कशाच्या अलॉंग आहे, हिअर पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसच्या अलॉंग. आणि युनिफॉर्म रेटने व्हॅलोसिटी काय होते, चेंज होते विथ टाइम, युनिफॉर्म रेटने. मग ॲक्सलरेशन सुद्धा कसं राहणार आहे, युनिफॉर्म ॲक्सलरेशन राहील. आणि अलॉंग का आहे, पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसच्या अलॉंग ते काय राहणार आहे, ॲक्सलरेशन राहील. आणि हा जो एरिया आहे आता T1 आणि T2 टाइम इंटरवल, हा जो ग्राफ आहे एवढा ग्राफ, त्याच्या अंदर येणारा एरिया, याच्यावरून आपल्याला काय मिळेल, डिस्प्लेसमेंट मिळेल. म्हणजे डिस्प्लेसमेंटची मॅग्निट्यूड काय करता येईल, फाइंड आउट करता येईल. आणि आता थर्ड आहे, थर्ड जे आहे ग्राफ काय आहे, ऑब्जेक्ट मुव्हिंग विथ व्हेलॉसिटी अलॉंग निगेटिव्ह एक्स ॲक्सिस. निगेटिव्ह एक्स ॲक्सिसच्या अलॉंग काय होतं, ऑब्जेक्ट मूव्ह होतं. मग आता हा व्हेलॉसिटी वर्सेस टाइम ग्राफ आहे. इथं ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी काय होते, डिक्रीज होते. मग आपण T1 टाइम इंटरवल घेतला, हा T1 टाइम इंटरवल, व्हेलॉसिटी किती आहे, V1. T2 टाइम घेतला आपण, त्याला व्हेलॉसिटी किती आहे, V2. मग आता ते चेंज इन व्हेलॉसिटी आपण कसं घेणार आहे, V1 कसं, V2 कसं आहे, कमी आहे, V2 मायनस V1. ही मोठी व्हॅल्यू आहे. मग V2 मायनस V1 आपल्याला काय मिळणार आहे, निगेटिव्ह व्हॅल्यू मिळणार. आणि आपण हा टाइम इंटरवल म्हणजे आपल्याला यार ॲक्सलरेशन कसं मिळतं, निगेटिव्ह, कारण व्हेलॉसिटी डिक्रीज होत जाते. ह्यामध्ये युनिफॉर्म रेटने व्हेलॉसिटी डिक्रीज होते. मग डिक्रीज होते म्हणजे ॲक्सलरेशन कसं राहणार आहे, निगेटिव्ह. आणि इथं दोन्ही कसे आहेत, मग अपोजिट डायरेक्शन मध्ये, व्हेलॉसिटी आणि ॲक्सलरेशन. ॲक्सलरेशन इज अपोजिट टू द व्हेलॉसिटी. इथं रिटार्डिंग ॲक्सलरेशन म्हणता येईल किंवा निगेटिव्ह ॲक्सलरेशन म्हणता येईल. हे झालं व्हेलॉसिटी टाइम ग्राफचं. आणि युनिफॉर्म आहे ॲक्सलरेशन आणि निगेटिव्ह ॲक्सलरेशन आहे. आणि आता हे T1 आणि T2 टाइम इंटरवल आहे, हा जो ग्राफ आहे त्याच्या अंदर येणारा हा जो एरिया आहे, त्याने आपल्याला काय मिळतं, डिस्प्लेसमेंटची मॅग्निट्यूड, म्हणजे किती डिस्टन्स कव्हर केलेलं म्हणजे डिस्प्लेसमेंट, ते आपल्याला मिळालं. कारण चेंज इन व्हेलॉसिटी म्हणजे डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम आहे, त्याच्यामुळे आपल्याला हे डिस्प्लेसमेंटची मॅग्निट्यूड मिळणार. आणि नंतर 4 नंबरची केस आहे, त्याच्यामध्ये आपण काय कन्सिडर करणार, ऑब्जेक्ट मुव्हिंग विथ नॉन युनिफॉर्म ॲक्सलरेशन. नॉन युनिफॉर्म आता म्हणजे हे जे ग्राफ आपण काढलेला असा ग्राफ आहे, इथे हे काय व्हेलॉसिटी वर्सेस आहे, व्हेलॉसिटी वर्सेस काय आहे, टाइम हा ग्राफ आहे. आणि हा नॉन युनिफॉर्म म्हणजे कसं आहे, जसं चेंज होईल व्हेलॉसिटीने त्यानुसार हा ग्राफ येणार. मग T1 टाइमला समजा इथं ऑब्जेक्ट आहे, त्याची व्हेलॉसिटी समजा काय V1 आहे, आपण कन्सिडर केलं. T2 टाइम आहे, त्याची ही व्हेलॉसिटी ती काय आहे, V2, कारण इकडे आपण व्हेलॉसिटी घेतलेला आहे हे ॲक्सिसवर. आणि इथं T1 आणि T2 टाइम आहे. मग हे काय, हा कर्व मिळालेला आपल्याला, इथून एवढा कर्व आहे. आणि इकडं व्हेलॉसिटी ही V1. आणि हे दोन्ही काय केलं आपण, जॉईन केलेलं आहे. तर आता काय केलं आपण, कन्सिडर केला T0 हा इंटरवल टाइम घेतलेला आहे. आणि त्यासाठी ह्या कर्वला काय आहे, टॅन्जंट आहे. इथं कर्व आहे, हा CD म्हणजे काय, टॅन्जंट मिळतं आपल्याला, CD इज अ टॅन्जंट. ॲट T0 ला कन्सिडर केला. ह्या पर्टिक्युलर टाइमला आपण जो घेतलेला आहे टॅन्जंट, ह्या कर्वला, ह्या टॅन्जंटचा स्लोप म्हणजे आपल्याला काय मिळेल, ॲक्सलरेशन मिळेल. T0 टाइमला ते ॲक्सलरेशन मिळेल, ह्या टायमिंगला ॲक्सलरेशन मिळेल. आणि हे नॉन युनिफॉर्म आहे ॲक्सलरेशन, ते काय होईल, कधी इन्क्रीज होईल कधी डिक्रीज होणार. हे ॲक्सलरेशन जसं काय व्हेलॉसिटी व्हॅरी होणार त्यानुसार येणार. आणि आपल्याला ह्या कर्व जी आहे त्याचा जो काय टॅन्जंट आहे, मग त्या पर्टिक्युलर टाइमला जिथं टॅन्जंट आहे त्या पर्टिक्युलर टाइमला आपल्याला काय मिळणार आहे, ॲक्सलरेशन मिळणार. हे झालं नॉन युनिफॉर्म ॲक्सलरेशन आहे, त्याचा आपण ग्राफ पाहिलेला आहे. आणि इंस्टंटेनियस ॲक्सलरेशन सुद्धा पाहिलं, म्हणजे dv/dt हे सुद्धा आपण कन्सिडर केलेलं आहे. आणि त्यातलं युनिफॉर्म रेटचं सुद्धा आपण काय केलेलं आहे, कन्सिडर केलेलं आहे. आणि मग आता यातलं आपण कन्सिडर करू युनिफॉर्म ॲक्सलरेशन रेक्टिलिनियर मोशनसाठीचा.
व्हेलॉसिटी टाइम ग्राफ इथे लिनियर. युनिफॉर्म ॲक्सेलरेशन आहे, हे युनिफॉर्म ॲक्सेलरेशन आहे. व्हेलॉसिटी टाइम ग्राफ हा कसा आहे, लिनियर येतो. हा लिनियर ग्राफ आलेला आहे, युनिफॉर्म ॲक्सेलरेशनचा आहे. तर व्हेलॉसिटी टाइम ग्राफ हा काय लिनियर आहे. सेकंड आता द एरिया अंडर द व्हेलॉसिटी टाइम ग्राफ between two instants of time t1 and t2 gives the displacement of the object during that time interval. आपल्याला काय मिळतो, एरिया म्हणजे डिस्प्लेसमेंट मिळतं त्या टाइम इंटरवलमध्ये. थर्ड, द स्लोप ऑफ द व्हेलॉसिटी टाइम ग्राफ इज द ॲक्सेलरेशन ऑफ द ऑब्जेक्ट. हा जो व्हेलॉसिटी टाइम ग्राफ आहे याचा स्लोप किंवा हा स्लोप जो आहे ते आपल्याला काय मिळतं, ॲक्सेलरेशन मिळतं. आणि नॉन युनिफॉर्म ॲक्सेलरेशनसाठी आता रेक्टिलिनियर मोशनसाठीचा व्हेलॉसिटी टाइम ग्राफ इथे नॉन लिनियर, लिनियर नाही आहे, आता कर्व आहे व्हेलॉसिटी टाइम ग्राफ. इट इज ए नॉन लिनियर आहे. सेकंड, द एरिया अंडर द व्हेलॉसिटी टाइम ग्राफ बिटवीन टू इन्स्टंट्स ऑफ टाइम t1 and t2 गिव्स द डिस्प्लेसमेंट ऑफ द ऑब्जेक्ट ड्युरिंग दॅट टाइम इंटरवल. ही जी कर्व आहे, आता ही कर्व इथून स्टार्ट झालेली इथपर्यंत आहे. तर हा जो एरिया आहे आपल्याला कर्वच्या अंडर येणारा t1 पासून तर t2 पर्यंत टाइम इंटरवल घेतला तर हा जो एरिया आहे ते आपल्याला काय मिळतं, डिस्प्लेसमेंट मिळतं नॉन युनिफॉर्म मोशनसाठीचा. आणि नंतरचं आहे द इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशन ऑफ द ऑब्जेक्ट ॲट अ गिव्हन टायमिंग इक्वल टू द slope of the tangent to the curve at that time. Instantaneous acceleration, instantaneous म्हणजे t0 टाइमला आपण कन्सिडर केला. हा स्लोप आहे, टँजंट आहे ह्या कर्वला. आपल्याला ह्या टायमिंगला पर्टिक्युलर टायमिंगला काय मिळतं, ॲक्सेलरेशन मिळतं. त्याचा जो टँजंटचा स्लोप आहे ते आपल्याला काय मिळतं, ॲक्सेलरेशन मिळतं. मग आपण हे पॉईंट पाहिलेले आहे, ॲक्सेलरेशनचं व्हेलॉसिटीचं सुद्धा पाहिलेलं आहे, ग्राफ पाहिलेला आहे रेक्टिलिनियर मोशनसाठीचा. आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण इक्वेशन्स ऑफ मोशन फॉर युनिफॉर्म ॲक्सेलरेशन हा पॉईंट पाहू.